सांगा त्यांना, हम शेर है, खुलेआम ठोकते हैं. एक तो तू रहेगा नाही तो मैं रहूंगा हे सांगणारा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर तो माझा नेता माननीय उद्धव ठाकरे. माझ्या नादाला लागू नका. पण पण ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक सोपी नाही उद्धवची. तुम्ही आम्हाला नेहमी सांगता, ते आम्ही खाली कार्यकर्त्यांना सांगतो, पदाधिकाऱ्यांना सांगतो. नुसती हवा निर्माण करून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आपण ताकदीनं लढलो. आज जरा मी शांतपणे बोलतोय कारण मार्गदर्शन करायचं आहे ना. लोकसभेच्या निवडणुका आपण लढलो आणि जिंकलो. तरी मला असं वाटतं की शिवसेनेनं जे यश अपेक्षेलं होतं ते आपल्या वाट्याला येऊ शकलं नाही. कष्ट केले आपण, नवीन पक्ष, नवीन चिन्ह, समोर पैशाची ताकद, दहशतवाद, सगळ्या गोष्टीला आपण पुरून उरलो आणि आपण लढलो. विधानसभेची लढाई ही त्यापेक्षा तुंबळ होणार आहे. विधानसभेच्या लढाईमध्ये ही आरपारची लढाई होणार आहे. आणि जे आपण म्हणालात, एकतर तू राहशील किंवा मी राहणार. आपण हे जरी खरं असलं तरी आपण राहण्यासाठी प्रत्येकाला छातीचा कोट करून यावेळेला लढावं लागेल. लोकसभेतल्या काही जागांचा निकाल जर आपण पाहिला उद्धवजी किंवा शिवसैनिकांना मी सांगेन, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण गाफील राहिलो. नाही तर मोदी गेलाच होता. मोदी तो गयो म्हणायचो तुम्ही. काल एक रिपोर्ट आलेला आहे, आपण पाहिला असेल. भारतीय जनता पक्षाचे लोक किंवा हे चोरांचे सरदार किती बारीक पद्धतीनं काम करतात. एक संस्था एडीआर म्हणून त्यांचा एक रिपोर्ट आलेला आहे आणि तो रिपोर्ट जो असतो त्यांचा रिपोर्ट हा अत्यंत ऑथेंटिक रिपोर्ट मानला जातो. निवडणुका झाल्यावर देशातल्या सर्व मतदारसंघांचा त्या अभ्यास करतात. मतमोजणी असेल किंवा इतर काही संदर्भ असतील त्याचा अभ्यास करतात आणि ते त्यांचा एक अहवाल देतात. तो अहवाल असं सांगतो की देशातल्या एकूण 538 लोकसभा मतदारसंघात हेराफेरी झालेली आहे. 538 लोकसभा मतदारसंघात जी आपल्या नजरेत येऊ शकली नाही. 538 लोकसभा मतदारसंघात असं आढळून आलं या संस्थेला, प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यांच्यामध्ये तफावत आहे. 362 मतदारसंघ असे आहेत, त्यात 362 मतदारसंघ झालेले मतदानाचे जे आकडे आहेत त्याच्यापेक्षा किमान 6.5 लाख मतं कमी दिसत आहेत. 6.5 लाख मतं कमी दिसत आहेत. 176 मतदारसंघ असे आहेत, त्यात साधारण 2 लाख मतं जास्त मोजली गेलेली आहेत. 2 लाख मतं जास्त मोजली गेली आहेत. हा आकडा आपल्याला फार कमी दिसतो आहे. 36 लाख, 2 लाख. पण या महाराष्ट्रामध्ये 4 मतदारसंघ असे आहेत जे आपण अत्यंत कमी मताने हारलेलो आहोत. 50 पासून ते 12,000 आणि 15,000 पर्यंत. लक्षात घ्या. मुंबईतली जागा 48 मतांनी आपण हारलोय. हातकणंगलेची जागा आपण 12,000 मताने हारलोय. बुलढाण्याची जागा आपण अत्यंत कमी मताने हारलोय. हे जे कमी मोजले आणि जास्त निघाले, त्यानंतर उत्तर प्रदेशमधले 9 मतदारसंघ हे 100 ते 1000 मतांनी भाजपचा विजय दाखवलेला आहे. बिहारमध्ये याच पद्धतीनं झालंय. आणि या सगळ्यांचा जर मतांचा आकडा मोजला
तर तो नेमका एवढाच आहे, 7 लाख. जिथे आपलं लक्ष नव्हतं, मतदान केंद्रावरील आपल्या लोकांनी जरासा गाफीलपणा दाखवला आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे विजय ते चोरू शकले, आपल्याकडनं हिसकावून घेतले शकले. नाहीतर भारतीय जनता पक्षाचा पराभव हा झालेलाच होता. आणि अशा प्रकारचे किमान 35 ते 40 मतदारसंघ या देशामध्ये असे होते, जे या 5 ते 6 लाखाच्या ज्या चोरलेली मतं आहेत, लहान 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 लहान, की त्यांनी आपल्याकडे विजय हा शेवटच्या क्षणी त्यांनी हा मिळवलेला आहे. मी हे आपल्याला यासाठी सांगतोय, अशा प्रकारचं उद्योग आणि धंदे हे विधानसभेत अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता मला दिसते आहे. हे जे आपण शिबिर घेतलेलं आहे, जे आपण मार्गदर्शन आपल्या नेत्यांचं, सहकाऱ्यांचं आमच्या ऐकलेलं आहे, त्या मार्गदर्शनाबरोबर जिथे आहात त्या जमिनीवर एखादा योद्धाप्रमाणे शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. प्रत्येक मताची मोजणी होईपर्यंत तुम्ही तिथे उपस्थित राहिलं पाहिजे. तसं झालं नाही तर हे जे आज माझ्यासमोर आकडे आलेले आहेत आणि त्याच्यातून किमान 35 ते 40 जागा आपल्या हातातून निसटलेल्या आहेत. त्याच्यात शिवसेनेच्या 4 जागा आहेत, लक्षात घ्या. जर त्या 4 जागा आपल्या हातामध्ये आल्या असत्या तर आपण 14-15 जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांकावर असतो. विधानसभेमध्ये अशा प्रकारचा गाफीलपणा आपल्याकडे असता कामा नये.